तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही छान मेकअप वगैरे करत आहे, असा छान सिद्धीचा पण. तर आम्ही कुठेतरी चाललो आहे, तुम्हाला थोड्या वेळात कळलंच आम्ही कुठे चाललो आहे. त्याच्यासाठी आम्ही छान तयारी करत आहे. ईश्वरी आणि वैष्णवी पण तिकडे तयारी करत आहे. सो पटकन गेट रेडी विथ अस करूया. तर केसांची लेंथ वाढली है ना. कशी चोर असायची बघते का ग. ये जा पटकन कर. बाय बाय. चल जा तू. आता सगळ्यात आधी दादू दोघींना सोडून येतोय, कारण आमच्याकडे एकच गाडी आहे. सो आम्ही आधी ते सोडून येणार त्यांना आणि मामाला न्यायला येणार. तर आम्ही रेडी झालो आहे. तर आता आम्ही जाणार आहे. अक्षरा माझे केस तुझ्यापेक्षा मोठे झाले पाहिजे की पुढं झाले ना. एक काळ होतं जेव्हा माझे केस अक्षरपेक्षा छोटे होते. आपल्या दोघींना डार्क सर्कल सेमच पाहिले का. 2000 years later. तर गाईज फायनली आता आम्ही चाललोय नरद बाबाला. इकडे रस्ता खूप खराब आहे. आम्ही एका डोंगरावर चाललो आहे, तुम्हाला दाखवते. शेतामधनं असा रस्ता आहे. रस्ता खूप जास्त खराब आहे. रस्ता खूप जास्त खराब आहे. तर गाईज आम्हाला डोंगरावर जायचं. मी तुम्हाला दाखवते आम्हाला कोणत्या डोंगरावर जायचंय. तू दिसत नाही का दादा इथून. अरे इथून दिसत नाही तो. थांबा मी तुम्हाला दाखवते तरी. तर आम्हाला आता ह्या नारळगावच्या डोंगरावर जायचं आहे. हे लोक आधीच येऊन बसले होते. आम्ही आता आलोय. आम्हाला तुम्ही वर चढले. आम्ही शोधत होतो तुम्हाला वर, घरून पाहत होतो. लोकांच्या गावामध्ये आम्ही दादूला म्हटलं शिदिका चढली असेल, नाही वर चढली असेल हे. तो म्हणतो शिदिका आहे तिची पार फाटून येईल असं हातात. म्हणजे एकटी चढू शकणार नाही, त्याला माहिती होतं. मी आमच्या गावात असते चढू शकले असते. इथं भोगा आहे. मग स्वतःच्या गल्लीमध्ये कुत्र पण शेरच राहतं. तुमचं गाव आहे, तुम्ही इथं शहरच आहे. तुमच्या दुसऱ्याच्या गावात, आम्ही तुमच्या गावात शहरात राहतो नाही का दादा. आम्ही आमच्या गावातलं काहीच माहित नाही. सगळं माहिती आहे आम्हाला. हा व्हायच्या आधी 2005 सालची, तू 2000 किती साल जाय. 7 सालचा आहे हा. माझा आधी आमच्या गावात हिंडत होता. सिद्धिकाला थकली वाटतं. सिद्धिका लगेच. मला दमाचा त्रास आहे बाई. तू कायच ट्रेक करणार नाहीच करत. थकले काहीच हे लगेच. आम्ही इथं 1200 फूट उंचावर जाऊन आलो ट्रेक करून. नॉर्थ मध्ये काय करणार ही ट्रेक. दादा सिद्धिका आला वास. काय सांगायचा असते इकडं मला. तुला का तू काय नवसाची का. मग नवसाची चल नवसाचीच्या महिने इथं आम्ही सगळे नाही का ग ईश्वरी. शेतकऱ्याची पुरी आपण नाही का ग. ईश्वरीला हक्काच्या गोष्टी करायला लागली. तिला पुढे घाल दादू जरा. सिनियर आहे दादू तुझी ती. तुला नोट्स वगैरे दिल्या पाहिजे तिने. कसं वाटतंय सिद्धिका तुला. चांगलं वाटतंय. कुठेतरी जाऊ, कुठेतरी प्लॅन करू. केलाच शेवटी प्लॅन आम्ही. मी नाही केला, हा तू केलाय. डोंगरात यायचा मला आवडतं काहीच. डोंगरात यायला बरं. तसं पण तुम्हाला माहिती ट्रेकिंग खूप जास्त आवडते. अक्षु तुला आवडते ट्रेकिंग. अक्षु तर माझ्यासोबत सावळ्या घाटात आली होती मागच्या वर्षी. सिद्धिका नव्हती आली. ती घाबरून रूमवरच राहिली. घाबरगुंडी ती खूप नाजूक आहे ती खूप. A few moments later. तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहे डोंगरावरती. कसं वाटतंय गर्ल्स.
किती 3 तासाच्या ट्रेक नंतर 3 तास ट्रेक करून 10 मिनिटाचा नाही बाई 3 तास ट्रेक केलाय सिद्धिकानी. दम लागलाय मला. हा आली ना किती का जरा नाही आली गारा निसर्गाचं जरा हे घे. घर शोधा बरं चला. दर्शन घेऊन आधी मग बसू ना. बसा ना मग जाऊन दर्शनाला. का नाही तुम्हाला आधी दर्शन घ्यायचं का आधी बसायचं? ईश्वरी तुझं काय मत आहे? दर्शन घेऊन आधी मग बसावा. दीदीचं काय उलट राहत. नटराज बाबा येतात. चला दर्शन घेऊ आपण आणि मग बसू. तुझा घे मग आम्ही जातो. तुला नाही घ्यायचं का दर्शन? हाय तुला नाही घ्यायचं दर्शन? एकदम छान हवा चालली मस्त वाटत एकदम. तिथे आपण माझा छोटा गॅस आणायला लागत होता ना. हे मॅगी आणली असते ना आपण. पिंपळगावचं नाही म्हणत मी डोंगरगावचं होतं. ते तुकायचंय. ते खंडोबाचं आहे आणि ते तुकायचंय. मी तुम्हाला सांगू बा हा गोल गोल जे आहे ना गोल गोल ते डोंगरीच होतं देवठाणचं वाटतं मला. टेकाई. ते नाही का असं गोल गोल गोल. आणि मग टेकाईच ना त्याला टेकाई. तिचं नाव टेकाई. टेकाई माताचं मंदिर. तिच्या मामाचं गाव तिला विचारा. हा सोनगड दिसतो का बाबा इथून? इकडं हा सोनगड आहे का मग? सोनगड उंच आहे रे. नाही दिसत. हा का एवढं जवळ नाही दादा. सिद्धी का जायचं का वाघीन इकडं? मला नाही जायचं. चल ना. सिद्धी का इतकी सुंदर येते ना. कॅमेरा चालू केल्यावर लगेच स्कार्फ खाली घेतला. सुंदर दिसत होती आधी स्कार्फ घेऊन. जा तुम्ही बोलू ना. तुम्हाला माहिती आहे का फोटो मध्ये एक गोष्ट खूप छान दिसते. काय सांगा बरं? बाजूला ते दोघं माहिती का? नाही बॅकग्राऊंड. फोटो काढून बॅकग्राऊंड भारी येते. डोंगर नॉर्मल ढग. फोटो काढ ना आपण मस्त स्टोरी बनवू स्टोरी. आणि तुझे फोटो इथे नाही त्यामुळे तू story टाक. तुला आवडला नाही का स्पॉट ईश्वरी? नाही छान आहे स्पॉटचं काय नाही. किती सुंदर स्पॉट आहे हा बघा. ती किती सुंदर आहे. तिथे काय पोल्ट्री आहे का? हम्म. झाडं भारी आहे तुमची. एकदम असे लाईन मध्ये लावलेले त्यांनी मस्त. जाऊ मग त्याला सांगायला. जाऊ शकतेस तू. सिन्सिअर गर्ल्स या ना खाली फोटो काढू एक मस्त इथे. या काम. चला कोण आधी येता? ईशून चप्पल नाही घातली का? माझी जुलपी खूप लेहरू राहिली. मला वाटलं होतं पाऊस येणार आहे पण इथं ऊन आहे डायरेक्ट. आणि जेव्हा आम्ही नदीवरून कपडे धुवून येतो केस सोडला भारी वाटते माहितीये का? केस सोडला छान वाटते बोलतो है ना? सोड ना सोड काय सोड. जीने माझी केस काढ ना बरोबर. हा गावडी या माझे केस खरंच येणार आहे ती परवा. गुरुवारी येणार मला. तुला आता केसांबद्दल काय वाटतं? सांग ना म्हातारी झाली वाईट झाली केस. तू सांगायला. असं हॅशटॅग मला. म्हणजे केसांचं टेक्स्चर कसं वाटतं मला? पातळ झाले ते. ऑइल पण घ्या ना आमच्यामध्ये. अमृतवाहिनी गर्ल्स. एकच दादा एक काढ मग. मध्ये उभा राय अक्षताच्या बाळाच्या. झालं का तुमची अरेंजमेंट? मला बुट्टीला मध्ये साईडला टाकली. अक्षय पदाड मध्ये गेली. जाय मग काढा तुम्ही यांचा फोटो काढ.
आई मी काढून राहते बाई घ्या बोलवकर झालं परत मी आले फिक्स अक्षू आता फायनल आहे ही ओके अजून काय बदलायचे कोर्टाकडनं स्माइल कर सिद्धी का उडी घे पटकन चला 1 2 3 या दोघी लईच लोक हात मोडून जाईल मला A few moments later. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय थपडी थपडी गुळाची पापडी तेलच्या 3 पुऱ्या धर ग बेबी हाचकान चाकू द्याचं एक पान धर ग बेबी हाचकान आजच राहते या कशी शाव म्याव पिताचं पाणी पुरपुर प्या कोण कधी राहते कवी असते कवी आधी लिहिलं जातं मग गायलं जातं डायरेक्टच कौतुक तुम्ही दोघी गेला रोज शो चालू करा ऐका 100 आता 100 ला आलं मागे थोडं इथे यायला असं 30 40 60 70 थँक्यू गाईज थँक्यू फॉर दिस गुलतुराची फुलं देऊन सत्कार करण्यात येत आहे थँक्यू गाईज फॉर दिस गुलतोराची फुलं थँक्यू फेकू का चप्पल खाली फेकू खाली झाडाचं गाईज आम्ही या झाडावर सुंदर आमच्या सगळ्यांच्या पोजरी क्रिएट केलंय छान आम्हाला खूप मज्जा येते आता यानंतर आम्ही एक गेम पण खेळणार आहे बघत राहा तुम्ही सगळ्यांचे पोझिशन पाहून घ्या एकदम छान आम्ही बसलेलो आहे एकदम छान मस्त सिद्धी का ताई सगळ्यात जास्त भारी पोझिशन मध्ये कोण आहे काय वाटतं तुला त्याच्यावर कॅमेरा झूम केलाय मी मला माहिती माझ्यावरच केलं ही पुण्यात राहते तिचा पहिला पुण्यात राहते म्हणजे काय पुण्यामध्ये किती आहे? पुण्याला काय करते? आम्ही दोघे होतो दोघांसारखं तिसरं राज्य हात नाही पलटवायचा दोघांसारखं तिसरं राज्य एक मिनिट थांब एक मिनिट एकच मिनिट $2,000 years later. दादाने म्हणतो एक तर युवराज माझ्या ब्लॉगच्या खाली कमेंट टाकतो ओ माझ्या मित्राला खूप काम करायला लावू नका हो तुम्ही पहिली गोष्ट ही वरगावची बसच चिकणीतून जाते त्याला लई आहे ना अकोल्यामधून बस घाला म्हणा
शांत पडून माहिती तुले बस आडवेले आता तू इथं नाही त्याच्यामुळे लय पंचायती करायचं नाही कळलं ना? आम्ही आमचं काळ गाजवेले आम्ही पण आमचा काळ गाजवला दुसऱ्या तुमची चिकरीत बस अडवायची ना आम्ही आमच्यासाठी सेपरेट साडेदहाची बस चालू केली तेवढ्यासाठी तुम्ही काय रे म्हणून चिकरीच्या पोराला हिवरगावच्या पोरी बाहेर जायला लागत म्हणून ती हिवरगावच्याच बसमध्ये बसायला लागत चिकरी सेपरेट बस चालू झाली तरी त्यांना हिवरगाव बसमध्येच यायचं असतं अरे त्यांचं असं म्हणणं आमच्या गावातून जाते आम्ही कशात बी पाहू त्यांची माझी मर्जी बाई एवढं गावच्या काय ते काय मुंद्रा पोरी पाहायला कायलाच जाते चिकरीचे पोरं हा चपरी पोरं चिकरीच्या तुला काय माहिती तू काय माहिती चिकनी तर आता फायनली आमचा एन्जॉय करून झालाय कसं वाटलं तुम्हाला काहीच खूप छान वाटलं यांना मजा आली मस्त वातावरण आहे तर आता आम्ही चाललो आहे तर आम्हाला खूप लेट झालं आहे मला तहान लागली आम्ही एक मिस्टेक केली की आम्ही वॉटर बॉटलच नाही आणली सोबत आणि आम्ही गेम्स खेळतो आम्हाला खूप तहान लागली नाही तर काही पाणी पिण्याची व्यवस्था पण नाही आहे सो आम्हाला जावं लागणार आहे आता घरी सो आता आम्ही चाललो आहे घरी आता आम्ही जाता जाता एका देवीचं दर्शन करून मग घरी जाणार आहे ये दादे तर मित्रांनो आम्ही एकच गाडी घेऊन आलो असल्यामुळे दादू आधी त्या तिघींना सोडवायला गेला आहे तोपर्यंत आम्ही दोघी पायी चाललेलो आहे अशा जंगलात घनदाट ते येईपर्यंत आम्ही थोडंसं पुढे जातो तोपर्यंत कसं आहे आपलं चालणं पण होईल त्यानिमित्ताने व्यायाम पण होईल थोडासा आणि आम्ही थोडंसं थकलो पण आहे गेम्स वगैरे खेळून सो आता आम्ही घरी जाऊन डायरेक्ट आराम करणार आहे सो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि थोडं शेअर पण करत जा राव व्ह्यूज वाढत नाही कमेंट पण करा व्ह्यूज वाढत नाही आहे सबस्क्रायबर वाढत नाही आहे तो थोडंसं लक्ष द्या थोडंसं येऊ द्या मला पण व्ह्यूज सबस्क्रायबर वाढू द्या तर बस हेच होतं खूप जास्त भीक मागितली आता मी सबस्क्रायबरची तर बाय थँक्स फॉर वॉचिंग